लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे दिल्याचंही कालपर्यंत कळत होतं आणि या सगळ्यावर आता शिक्कामोर्तब झालेलं आहे की हे 6 खासदार आता ठाकरेंच्या सोबत नाहीत। तर पत्रकार परिषदेत सुद्धा आता बैठकीला कोण कोण पोहोचतंय त्यानंतरच पुढचं काय तो निर्णय घेतला जाईल असं सांगितलं जात होतं। मात्र जो फुटला त्याला तुडवा असं म्हणत राऊतांनी एक प्रकारे पुढच्या सगळ्या ठाकरे सेनेकडून केल्या जाणाऱ्या पावलांबद्दल एक प्रकारे सूचक इशारा दिलेला होता। ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम सर आपल्या सोबत आहेत। उज्ज्वल निकम सर, स्वागत तुमचं। पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक वेगळा पेच आणि इथे आपण पाहतो की ठाकरेंचे 6 खासदार पुन्हा एकदा फुटलेत, पुन्हा एकदा शिवसेना फुटलेली आहे। ठाकरेंकडे आता काय नेमके ऑप्शन्स असतील? पुन्हा एकदा सुप्रीम कोर्ट। ठाकरेंच्याकडे काय ऑप्शन्स असतील? हॅलो जी सर। हे मी सांगण्यापेक्षा त्यांचे कायदेशीर सल्लागार त्यांना सल्ला देतील। त्याच्यामुळे मी फक्त कोणी काय केलं पाहिजे याचा मी कधी सल्ला देत नाही। जी परिस्थिती झालेली आहे त्या परिस्थितीवरती मी भाष्य करतो। नक्की सर। आता एक म्हणजे एक गट त्यांनी तयार केलेला आहे। या सगळ्यामध्ये काही आणखी कायदेशीर अडचणी येतील की मग हा गट आता शिंदेच्या शिवसेनेमध्ये विलीन होऊ शकणार आहे? नाही, महत्वाचा प्रश्न असा आहे की हे विलीन झाले आहेत किंवा नाहीत, नंबर 1। कारण व्हीप बजावला गेला आहे याचा अर्थ व्हीप त्यांना पाळणं बंधनकारक आहे यात शंका नाही। परंतु हा व्हीप काढण्याच्या अगोदर जर ते कुठल्या राजकीय 6 खासदार पक्षात विलीन झाले असतील तर त्यांना 10व्या परिशिष्टाच्या अपात्रतेच्या तरतुदी लागू होत नाहीत। नंबर 3 असा आहे की जर समजा ते दुसऱ्या राजकीय पक्षात ह्या व्हीपच्या अगोदर जॉईन झाले नसतील तर त्यांनी ह्या 6 खासदारांनी लोकसभेच्या अध्यक्षांना जे पत्र दिल्याचं वृत्तपत्रे बातम्यांवरून ऐकवत आहे, या 6 खासदारांनी लोकसभेच्या अध्यक्षांना वेगळा गट आणि व्हीप काढण्याचा, व्हीप नेमण्याचा, मान्यता देण्याचा हा त्यांनी प्रस्ताव ठेवला होता का लोकसभेच्या अध्यक्षांकडे? हा एक प्रश्न आहे। आणि प्रस्ताव ठेवला असेल तर लोकसभेच्या अध्यक्षांनी त्यावरती काय कृती केली आणि त्यांच्यातील एका खासदाराला या 6 खासदारांचा नेता म्हणून मान्यता दिली का, हा प्रश्न आहे। आणि मग जर हे असं असेल तर व्हीप नेमण्याचा अधिकार कोणाला? त्या राजकीय पक्षाच्या पक्ष नेतृत्वाला का त्या पक्षाच्या तिकिटावरती निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींना आपला नेता निवडायचा अधिकार आहे का? व्हीप म्हणजे काय की त्या निवडून आलेल्या राजकीय पक्षाचं नेतृत्व त्यांना विधिमंडळ किंवा लोकसभेमध्ये जिथे असेल तिथे करावं लागतं पक्षाच्या धोरणानुसार। आतापर्यंत या 6 खासदारांनी आम्ही ओरिजिनल पक्ष उभाटा सोडला आहे अशी जाहीर भूमिका घेतल्याचं कुठे ऐकिवात नाही। आता हाती अशी बातमी येते की ह्या 6 खासदारांनी शिवसेना शिंदेमध्ये जॉईन झाले। खरं खोटं मला माहित नाही, परंतु जी परिस्थिती आज मी बघतो आहे त्या परिस्थितीवरून 10वं परिशिष्ट ज्या उद्देशाकरता करण्यात आलं होतं, घोडाबाजार टाळण्याकरता, तो उद्देश आजही सफल होत नाही एवढं मात्र निर्व्यापपणे खरं। आणि म्हणून 10व्या परिशिष्ट बदलाव करण्यासाठी देखील प्रयत्न करावे लागणार आहे। जी धन्यवाद सर, तुम्ही आमच्याशी बोललात त्याबद्दल। ज्येष्ठ कायदेतज्ञ ॲडव्होकेट उज्ज्वल निकम सर आपल्याशी बोलत होते। तर यामध्ये पक्षांतर बंदी कायदा इथे लागू होणार नाही, कारण 6 खासदार म्हणजे एक गट त्यांनी स्थापन केलेला आहे। तसंच या बैठकीच्या आधी गट स्थापनेचं पत्र त्यांनी लोकसभा अध्यक्षांना दिलेलं आहे का, आणि त्यामध्ये गट स्थापनेसाठीचं पत्र दिल्यानंतर त्यांचा एक गटनेता त्यांनी निवडलेला आहे का, मग व्हीप नेमका कुणाचा होणार यावर देखील पुढची कायदेशीर लढाई ही ठाकरेंची असणार आहे। कारण जर 6 जण फुटलेत आणि त्यांनी एक गट स्थापन करण्याचं पत्र लोकसभा अध्यक्षांना दिलं असेल तर त्यांनी त्या गटाचा गटनेता म्हणून सुद्धा कोणाला तरी मान्यता दिलेली असणार। अशा वेळेला ठाकरे जी कायदेशीर लढाई लढतील तर त्यामध्ये आणखी पेच निर्माण होणार आहे। या सगळ्याला ठाकरे फार तर फार सुप्रीम कोर्टामध्ये आव्हान देऊ शकतात। नक्कीच व्हीप बजावला म्हणजे तो पाळणं खरं तर बंधनकारक, मात्र व्हीप बजावण्याआधी जर विलिनीकरणाची, गट स्थापन करण्याची आणि त्या गटाचा गटनेता निवडण्याची जर प्रक्रिया पूर्ण झाली असेल तर मग या सगळ्याच कायदेशीर प्रक्रियेबाबत थेटपणे सुप्रीम कोर्टात दाद मागण्याचा एक पर्याय राहू शकतो। मात्र व्हीप बजावण्याआधी जर विलीनीकरणाची प्रक्रिया पूर्ण झाली असेल आणि त्या गटाला मान्यता देण्यात आली असेल
तर या सगळ्याच व्हीपला म्हणजे जो आता ठाकरे सेनेकडे बजावण्यात आलेला आहे त्या व्हीपला काहीही अर्थ राहत नाही असं एक साधारणतः आत्ताची प्रक्रिया सांगते। या सगळ्याला पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टात दाद मागता येऊ शकते। 2022 मध्ये जे झालेलं होतं त्याची तो खटला किंवा त्या प्रकरणी आता सुद्धा सुनावणी अजूनही पार पडतेय। आता पुन्हा एकदा 6 खासदार फुटलेले आहेत, त्यांनी गट स्थापन केलेला आहे अशी माहिती समोर येते। त्या गटाला मान्यता जर दिली असेल आणि त्या पार्श्वभूमीवर बजावलेला ठाकरे सेनेचा हा व्हीप, या सगळ्याच्याच पार्श्वभूमीवर आज हे खासदार अनुपस्थित राहतात। काय आता कायदेशीर कारवाई ठाकरे सेनेकडून आता केली जाते हे पाहणं खरं तर महत्त्वाचं। 2022 मध्ये जो पेच ठाकरेंच्या शिवसेनेपुढे निर्माण झालेला होता तोच पेच आज पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्या समोर निर्माण झालेला आहे। आज संसदीय दलाची बैठक जरी बोलावण्यात आली असली, त्याचा व्हीप काढण्यात आलेला असला तरी हे 6 खासदार त्या आधीपासूनच शिंदेच्या संपर्कात होते किंवा एक गट तयार करण्याच्या तयारीमध्ये होते। त्यामुळे संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आलेली आहे का, लोकसभा अध्यक्षांकडे गट स्थापनेचं पत्र देण्यात आलेलं आहे का आणि गटनेता तिथे निवडण्यासाठीचं पत्र देण्यात आलेलं आहे का, यामध्ये जो पक्षाचा प्रमुख आहे तोच गटनेता निवडणार की मग जे निवडून आलेले खासदार आहेत, सदस्य आहेत ते आपला गटनेता निवडणार, याविषयीचा पेच अद्यापही सुप्रीम कोर्टामध्ये आहे। आणि त्यामुळे आता नेमकी काय प्रक्रिया होते हे पाहणं खूप महत्त्वाचं असणार आहे। मात्र ठाकरेंकडनं सुद्धा आता या सगळ्यावर काय कायदेशीर प्रक्रिया होऊ शकते, कायदेशीर यावर काय मार्ग निघू शकतो या संदर्भात देखील कायदे तज्ञांचा सल्ला घेतला जातोय। एक मसुदा तयार